नमस्कार आणि रामराम मंडळी. मी तुमचा ओमी. आज आलो होतो म्हणजे बऱ्यापैकी आता आपला पाटणचा जो दौरा आहे ना त्याचा आजचा दुसरा एपिसोड आहे आणि सातारा मधला दौरा आपला बराच कम्प्लीट झालाय. त्यानंतर पाटण साईडला आपण दौरा चालू केला होता त्यातला दुसरा दिवस. त्यामध्ये मी पाटण साईडून फिरत फिरत विजयनगरला आलो होतो. विजयनगरला आल्यानंतर मला एक स्पॉट मस्त असा भेटून गेला तो बिर्याणीचा आहे आणि तिथं मी आल्यानंतर त्यांची जी दम बिर्याणी आहे ना ती टेस्ट करणार आहे. म्हणजे त्या स्पॉटचं नाव आहे ओम साई बिर्याणी हाऊस. त्यांच्या इथं आल्यानंतर तुम्हाला आहे ना मस्त अशी बिर्याणी त्याचबरोबर चिकन 65 वगैरे असं बरंच काय खायला भेटते. मी त्यांची जी दम बिर्याणी आहे ना ती मागवली. त्यांनी ते माझ्यासमोर लावली सुद्धा. पहिल्यांदा जर त्या बिर्याणी बद्दल बोलायला गेलं तर बघताशी त्या बिर्याणीवर प्रेम होईल अशी ती बिर्याणी दिसते. म्हणजे त्यांनी एकदम अशी ते सजवून वगैरे आपल्याला दिलेली आणि त्याच्या साईडला ती त्यांनी आपल्याला त्याच्याबरोबर तो रस्ता आहे ना तो दिलाय. बाजूला कट केलेला तो कांदा आहे, साईडला लिंबू आहे. आता त्याची जे टेस्ट त्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते आपण टेस्ट करून बघू हे टेस्ट साठी कसं वाटते. आता सगळ्यात पहिल्यांदा जी बिर्याणी आहे ना ती आपल्याला त्यांनी मस्त अशी प्लेट मध्ये दिली आहे. त्याची पहिल्यांदा आपण टेस्ट करून बघूया. पहिल्यांदा बिना रस्सा म्हणजे रस्सा वगैरे न टाकता आपण टेस्ट करून बघू नॉर्मल कशी लागते ते. त्यानंतर रस्सा मिक्स करून थोडीशी टेस्ट देऊ. तुम्ही तुम्ही अप्रतिम खरंच मस्त आहे. म्हणजे आईच्या हातची जी चव असते ना ती इथं आल्यानंतर तुम्हाला चाखायला भेटते. आणि त्यांची इथली जी बिर्याणी आहे ना त्याला त्यांनी प्रॉपर जो मसाल्यांचा वापर वगैरे आहे ना करून ती तयार केलेली दिसते. त्यामुळं ती बिर्याणी टेस्ट साठी सुद्धा मस्त लागते. त्याबरोबर आता आपण तो जो रस्सा आहे ना तो सुद्धा त्यामध्ये थोडासा मिक्स करून ते टेस्ट करून बघू रस्स्यासोबत आणखी काय डिफरंट आपल्याला वाटते. त्याबरोबर साईडला रस्सा म्हणलं की लिंबू तर येणार आणि लिंबू मिक्स केल्यानंतर जी रस्स्याची टेस्ट वाढते. त्या आता इतर व्हिडिओ मध्ये तुम्ही बघतच असाल की आपण कसं करतो ते. आता थोडासा नॉर्मल आपण आहे ना तो रस्सा पण त्यामध्ये टाकून बघूया. कटवाला रस्सा आहे असं झणझणीत एकदम वाटतंय. आणि बऱ्यापैकी आपल्या इकडे आहे ना महाराष्ट्रामध्ये खाद्य संस्कृती आहे ना ती चांगली लाभले. त्यामुळे लोकांना झणझणीत परत त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं खायला ते आवडत असते. आणि असंच नवनवीन तुम्हाला या पावसाळ्याच्या दिवसात मी तुम्हाला टेस्ट करायला दाखवणार आहे. आणि आता ही जी बिर्याणी आहे ना ती त्या रस्स्या सोबत कशी लागते ती सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर आहे ना खरंच नॉनव्हेज प्रेमी जर असाल ना तर एकदा या स्पॉटला नक्कीच व्हिजिट करा. मी यांचा पत्ता आहे ना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन. एकदा येऊन नक्की या स्पॉटला व्हिजिट करा कारण की यांच्यातली जी बिर्याणी आहे ना म्हणजे तुमच्या खिशाला परवडेल या एकदम रिझनेबल दरात तुम्हाला भेटून जाणार आहे. आणि इथं आल्यानंतर तुमचा मन आणि आत्मा दोन्ही सुद्धा तृप्त होऊन जाणार आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला आहे ना आल्यानंतर इथं असं वाटणार नाही की मी यांच्यातली बिर्याणी टेस्ट केली पण माझे पैसे वेस्ट गेले वगैरे असले काहीच भानगड नाही. कारण की त्यांच्यातली बिर्याणी टेस्ट साठी खरंच अप्रतिम आहे. एकदा आला इकडं विजयनगरला आपल्या कराड साईडला कधी आला तर जाता वेळी एकदा विजयनगरला या. तिथं आल्यानंतर आपलं ओम साई बिर्याणी हाऊस नक्की व्हिजिट करा. आणि त्यांच्यातली जी बिर्याणी आहे ना ती टेस्ट साठी कशी आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो यांचे तुम्ही आला ना तर यांचे आहे ना प्रत्येक म्हणजे जे ते फूड तयार करतात ना त्यामध्ये घरगुती प्रकारचे मसाले वापरून ते ना ते फूड तयार करतात. जेणेकरून आईच्या हातची जी चव आहे ना ती तुम्हाला इथं आल्यानंतर चाखायला भेटते. मग आता एकदा नक्की या आपल्या या मस्त अशा स्पॉटला व्हिजिट करा आणि त्यांची जी बिर्याणी ना ती टेस्ट साठी कशी आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा. आता भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये. आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच. धन्यवाद.